आवाज येतो काय तर तेवढं सांगा. आवाज येतोय? कटला नाही. आवाज येतोय? म्हणून महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, ऐशा सद्धर्माचे ज्ञान प्राप्त व्हावे सर्वांगीण. धर्माचं ज्ञान मनुष्याला झाल्याशिवाय तो जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही, असं राष्ट्रसंतांचं म्हणणं आहे. आणि म्हणून ग्रामगीतेमध्ये धर्म या विषयाचा जर विचार केला तर 40 म्हणजे 41 अध्यायापैकी 10 अध्याय 2 पंचक महाराजांनी धर्म या विषयावर खर्च केलेले आहेत. पैकी पहिलं जे पंचक आहे तेच धर्म या विषयावर आहे. म्हणजे पहिल्या पंचकाचं नावच सद्धर्म मंथन पंचक आहे. मग सद्धर्म मंथन पंचकातले जे 5 अध्याय आहेत ते धर्मावरच आहेत. तुमचं म्हणणं जरा आम्हाला थोडं वेगळं वाटते. असं जर तुमच्या मनात शंका असेल तर हे जे 5 अध्याय आहेत, या 5 अध्यायाचा जो शेवट आहे तो महाराजांनी त्या अध्यायाचा जो महाराजांनी समारोप केलेला आहे, म्हणजे अध्यायाचा जो उपसंहार केलेला आहे तो धर्मामध्येच केलेला आहे. आता पहिला अध्याय देवदर्शन आहे, पण देवदर्शन अध्याय संपवताना 120 उभे आहेत. त्या 120 क्रमांकाची उभी काय? साधू संत देव धर्म मानोद्धारची त्यांचे कर्म तेची आठवणी उद्धरू ग्राम तुकड्या म्हणे. म्हणजे पहिला अध्याय हा धर्मावरच आहे, कारण उपसंहार महाराजांनी त्याच्यावरच केला. साधू संत देव धर्म मानोद्धारची त्याचे कर्म तेची आठवणी उद्धरू ग्राम तुकड्या म्हणे. उपसंहार महाराजांनी यामध्ये केला, म्हणजे पहिला अध्याय उपसंहार केला, म्हणजे धर्मावरच आहे पहिला अध्याय. आता दुसरा अध्यायाचं नावच धर्माध्याय नाही, दुसरा अध्याय धर्मावरच आहे, प्रश्नच नाही. आणि तिसरा जो अध्याय आहे त्यालाही महाराजांनी आश्रम धर्म म्हटलाय. तिसऱ्या अध्यायामध्ये धर्मच सांगितलेला आहे. आणि तिसऱ्या अध्यायाची जी 108 क्रमांकाची जी ओवी आहे त्याचाही तिसऱ्या अध्यायाचाही जो उपसंहार आहे, जो शेवट आहे, तो फार महाराजांनी सुंदर आणि फार समर्पक पद्धतीने केलेला आहे. ही ओवी लक्षपूर्वक ऐका. हेची सत्य धर्माचे ध्येय, हेची सर्व कर्माचे श्रेय, सर्व ग्रंथाचे हेची तात्पर्य तुकड्या म्हणे. तिसऱ्या अध्यायाचा सुद्धा समारोप उपसंहार महाराजांनी हेची सत्य धर्माचे ध्येय. मग आपल्याला असं म्हणता येतं किंवा असं निश्चयाने म्हणता येतं की पहिला अध्याय देवदर्शन आहे ते धर्म ध्येय म्हणून सांगितलेलं आहे. हेची सत्य धर्माचे ध्येय. धर्म ही व्यवस्था आहे आणि धर्माद्वारे जे प्राप्त करायचं आहे ते जे ध्येय आहे ते ग्रामगीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये देवदर्शन मध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे. हेची सत्य धर्माचे ध्येय, हेची सर्व कर्माचे श्रेय, सर्व ग्रंथाची हेची तात्पर्य तुकड्या म्हणे. याच्या वरच्या उभ्या मोठ्या मजेशीर आहे. कळला आत्मा परमात्मा सकळ जीव ब्रह्म कैवल्य निश्चळ, मग प्रज्ञावृत्ती होई निश्चळ स्वरूपा माझी, ह्या वरच्या उभ्या आहेत. आणि मग महाराजांनी म्हटलंय हेची सत्य धर्माचे ध्येय, हेची सर्व कर्माचे श्रेय, सर्व ग्रंथाचे हेची तात्पर्य तुकड्या म्हणे. म्हणून मग सद्धर्म मंथन पंचकामध्ये महाराजांनी पहिला जो देवदर्शन नावाचा अध्याय आहे, हा देवदर्शन नावाचा अध्याय धर्माचं जे ध्येय आहे ते ध्येय देवदर्शन अध्यायामध्ये महाराजांनी प्रकट केलेलं आहे. आपण अर्पण पत्रिका जरी पाहिली तरी त्या अर्पण पत्रिकेमध्ये महाराज काय म्हणतात? ऐसेची होवो जनीवणी, संतोष होईल माझी यामणी, मित्रत्व वाढो त्रिभुवनी, तुकड्या म्हणे ध्येय हेची. म्हणजे ग्रामगीता लिहिण्यामागे
ग्रामगीतेचा हा विचार मांडण्यामागे महाराजांनी ध्येय सांगितलं की ऐसेची हो जनिवणी मित्रत्व वाढो त्रिभुवनी तुकड्या म्हणे ध्येय हेची. आता सुदामदादांनी ग्रामगीते संबंधात जे भजन लिहिलेलं आहे, ग्रामगीतेच्या शेवटी ते छापलेलं असतं, त्याच्यामधलं जे पहिलं कडवं आहे, पहिलं चरण आहे, त्यामध्ये म्हटलेलं आहे उद्दिष्ट धर्मपंथाचे ग्रंथिया. म्हणजे धर्माचं जे उद्दिष्ट आहे, धर्माचं जे ध्येय आहे, ते महाराजांनी सद्धर्म मंथन पंचकाच्या पहिल्या देवदर्शन अध्यायामध्ये ध्येय सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याची जी व्यवस्था आहे, जे साधन आहे, तो धर्म दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे. त्यामध्ये महाराजांनी सुंदर ओवी लिहिलेली आहे. आता पहा, धर्माध्ययनामधल्या ज्या 26 क्रमांकापर्यंतच्या ज्या ओव्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. त्यामध्ये धर्माचं स्वरूप महाराजांनी व्यक्त केलेलं आहे आणि तिथून पुढे मग धर्माचा पाया ब्रह्मचर्याश्रम ब्रह्मचर्याश्रमाचं प्रगटीकरण केलेलं आहे. आता यातल्या ज्या शेवटल्या ओव्या आहेत, म्हणजे व्यक्ती व्हावी धार्मिक, धर्म नव्हे एकांगी लटक, भौतिक आणि पारमार्थिक विकास व्हावा सर्वांचा. आणि त्या पुढे महाराज म्हणतात प्रत्येकाशी शरीर मन वाणी इंद्रिये बुद्धी प्राण या सर्वांचे विकास साधन तोची धर्म. आणि मग पुढे म्हणतात ऐशा सद्धर्माचे ज्ञान. ऐशा म्हणजे 26 ओवीमध्ये जे महाराजांनी धर्माचं स्वरूप सांगितलं, त्या धर्माचं ज्ञान, ऐशा सद्धर्माचे ज्ञान आधी प्राप्त व्हावे सर्वांगीण. मग का हो, मग आता म्हणता येईल का असं की महाराजांना धर्म मान्य नाही? महाराज धर्म मानत नाही, धर्म मान्य नाही असं म्हणता येईल? मग महाराज धर्म मानत नाही तर मग ग्रामगीतेचा 1/4 भाग धर्म या विषयावरच खर्ची घातलेला आहे. आणि धर्माचं स्वरूप हे सद्धर्म मंथन पंचकात व्यक्त केलेलं आहे. त्याचा पाया सांगितला, आश्रम वर्ण विचार सगळं या पंचकात सांगितलं. आणि पुढे प्रेमधर्म पंचकामध्ये सर्व धर्माचा समन्वय महाराजांनी केला आहे. तिथं स्पष्टच म्हटलेलं आहे सर्व धर्माचा समन्वय विश्वशांतीचा उपाय. प्रेमधर्म त्याच्यामध्ये महाराजांनी समन्वय सांगितलेला आहे धर्माचा. आता इथे महाराज म्हणतात की ऐशा सद्धर्माचे ज्ञान प्राप्त व्हावे सर्वांगीण. म्हणजे धर्माचं ज्ञान होणं, प्रत्येक मनुष्याला धर्माचं ज्ञान होणं महाराज हे कंपल्सरी मानतात, आवश्यक मानतात. प्राप्त व्हावे सर्वांगीण, धर्माचं त्याला ज्ञान होणं महाराज हे आवश्यकता मानत आहे. व्यक्ती व्हावी धार्मिक, धर्म नव्हे एकांगी लटे. म्हणजे या देशातली, या जगातली प्रत्येक व्यक्ती धार्मिक झाली पाहिजे असं महाराजांचं म्हणणं आहे. मग आपल्याला सर्वांना प्रश्न पडतो की असं महाराज का म्हणत असतील? धर्माची काय आवश्यकता आहे, काय उपयुक्तता आहे? आणि हे जे 5 जे सद्धर्म मंथन पंचकामध्ये जे 5 अध्याय महाराजांनी धर्मावर सांगितलेले आहेत आणि त्या 26 ओळीमध्ये महाराजांनी धर्माचं स्वरूप स्पष्ट केलं. ऐशा सद्धर्माचे ज्ञान प्राप्त व्हावे सर्वांगीण, मग चितयासारखे जीवन जगता येईल या लोकी. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा पसायदानामध्ये म्हणतात दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो. म्हणजे संपूर्ण विश्वाला धर्मरूपी सूर्याचं ज्ञान झालं पाहिजे, म्हणजे विश्वामध्ये शांती नांदेल. धर्मसूर्याचं ज्ञान झालं पाहिजे म्हणजे प्रत्येक व्यक्ती. आता सामुदायिक प्रार्थनेमध्ये सुद्धा धर्म शब्द 2 वेळा आलेला आहे. एक आला हम हो पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के सच प्रेम के नितनेम के सत धर्म के सतकर्म के, एक इथे आला. आणि दुसरं हर इंद्रियों पर ताब कर हम धीर हो अतिवीर हो उज्ज्वल रहे सरसे सदा निज धर्म रत खंबीर हो, दुसऱ्यांदा आला. आणि तिसऱ्यांदा सुद्धा आला पण अप्रत्यक्षपणे आला. तर तिथे म्हटलं गुणधर्म दुनिया में बडे
हर जीव से कर्तव्य हो. तर इथे कर्तव्य शब्द आलाय आणि महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात प्रत्येकाचे कर्तव्य चोख धर्म ऐशे त्या नाव. म्हणजे इथे कर्तव्य शब्द सुद्धा धर्म म्हणूनच आलेला आहे प्रार्थनेमध्ये. गुणधर्म दुनिया में बडे हर जीव से कर्तव्य हो. धर्म म्हणूनच कर्तव्य शब्द महाराजांनी प्रार्थना मित्र हो. म्हणून धर्माचं जे ध्येय आणि धर्म हे साधन आणि धर्माची आवश्यकता मनुष्याला, प्राणी मात्राला, सर्व मनुष्य जातीला धर्माची आवश्यकता वंदनीय महाराजांनीच नव्हे तर आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये ज्या ज्या धर्माचे संस्थापक झाले त्या त्या सर्वांनी धर्माची आवश्यकता मनुष्य जातीला प्रतिपादन केली. ती यासाठी की मनुष्याचा सर्वांगीण विकास व्हावा. महाराज प्रार्थनेमध्ये म्हणतात छोटे न हो हम बुद्धी से हो विश्वमय से ईशमय हो राममय कृष्णमय प्रेममय ज्ञानमय जगदेवमय जगदीशमय. म्हणजे माणसाच्या बुद्धीची, मनुष्याच्या बुद्धीची मजल कुठपर्यंत जावी? हो विश्वमय से ईशमय. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. हे विश्व माझं घर आहे, हे विश्व माझं घर आहे. ह्या विश्वरूपाने ही मीच नटलेला आहे. ह्या विश्वरूपाने जे काही आहे तेही सर्व मीच आहे. मी माझ्याची आत्म्याचे हे विशालपण, इतकी त्याची बुद्धी विशाल व्हावी, इतकी त्याची बुद्धी पुढे जावी, त्याच्या मनुष्याच्या बुद्धीने इतका लंबा पल्ला गाठावा, हे धर्माचं ध्येय आहे. आणि ग्रामगीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये आपण जे अगदी सुरुवात होते की ओम नमोजी विश्वचालका जगद्वंद्या ब्रह्मांड नायका, तिथून तर हे जयाचिया अनुभव आले, त्याचे जन्म मरण दुःख संपले, मूळचे आत्मस्वरूप भले ओळखली म्हणून या. आता इथे पहा, ग्रामगीतेचा अभ्यास करताना आपण धर्मावरच बोलत आहोत, पण त्यातल्या खाचाखुचा आपण थोड्या स्पष्ट करत जाऊ. आणि तुम्ही सर्व फार मंडळी, अभ्यासक मंडळी आहात. हे प्रवचन संकेत महाराज काळे सारखे अभ्यासू मंडळी ऐकत आहे, हे आमचं भाग्य आहे. आणि म्हणून असा प्रयत्न आहे की या अनुषंगाने थोडं सूक्ष्म चिंतन व्हावं. तर ग्रामगीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये, देवदर्शन अध्यायामध्ये पहिल्या ओवीपासून तर हे जयाची अनुभव आले इथपर्यंत जे ज्या वरच्या ओव्या आहेत त्या सर्व ओव्यांमध्ये हे जयाची अनुभव आले. इथे हे दर्शक सर्वनाम वापरून हे म्हणजे वरच्या सर्व ओव्या. ओम नमोजी विश्वचालका जगद्वंद्या ब्रह्मांड नायका एकचे सोने नेनिका भासशी विश्वरूपी आपणची झाला धराधर भरला भरुणी मैवर अणुरेणू तुम्ही करशी संचार विश्व, ह्या सर्व ओव्या. आणि त्याला म्हटलं महाराजांनी हे जयाची अनुभव आले. इथे महाराजांनी ध्येयवाद स्पष्ट केला या 7 ओव्यामध्ये. म्हणजे मनुष्य जीवनाचं जे ध्येय आहे तेच ध्येय धर्माचं सुद्धा आहे. कारण धर्म हा मनुष्याचा सर्वतोपरी सर्वांगीण विकास करण्यासाठी सहाय्यक आहे. आणि धर्म ही व्यवस्था आहे, धर्म हे उद्दिष्ट नाही. आपला असा समज झालेला आहे धर्म 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 जर असं म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येते हिंदू धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म, ख्रिश्चन धर्म, ख्रिस्ती धर्म आणि त्या धर्माचे अभिनिवेश, त्या धर्माचे रंग, त्या धर्माचे चिन्ह हे आपल्या डोळ्यासमोर येतं. पण राष्ट्रपती भवनामध्ये महाराजांनी जे भजन म्हटलं सर्वपल्ली राधाकृष्ण उपस्थित असताना, सच्चा धर्म नहीं जाना तूने रे भाई, सच्चा धर्म नहीं जाना, त्याच्यामधले 4ही चरण तुम्ही अभ्यासा. त्यातले 5 चरणाचं ते भजन आहे. तर त्याच्यामध्ये महाराजांनी म्हटलं माथे पे चंदन तिलक लगावे माला गले में भारी. किंवा एका भजनामध्ये महाराजांनी म्हटलं घेतो धर्माची आण मणी नाही रे इमान, धर्म अशाने कळायचा नाही रे, धर्म पोराचा पोर खेळ नाही.
माळा टिळे नाही एवढाच धर्म. आपली जी समज आहे की धर्म म्हणजे त्या धर्माचे जे बाह्य चिन्ह आहेत, त्या धर्माचे जे बाह्य उपांग आहेत विविध धर्माचे, त्या उपांगालाच आपण धर्म समजून राहिलो. धर्म समजण्याचा प्रयत्न, धर्म समजावून सांगण्याचा प्रयत्न महाराजांनी सद्धर्म मंथन पंचकामध्ये, ग्रामगीतेमध्ये, दोन्ही पंचकामध्ये केलेला आहे. तो सुंदर अभ्यासला की धर्माबद्दलच्या ज्या आपल्या शंका आहेत त्या निवृत्त होतात. बाह्य चिन्ह जे आहेत, बाह्य जे अवडंबर आहेत, आपण त्याला उद्दिष्ट समजून बसलो, त्याला धर्म समजून बसलो, ही आपली अडचण झालेली आहे. आपल्याला असं वाटतं की भगवी टोपी आपण घातली की आपण तुकडोजी महाराजांचे कार्यकर्ते होतो किंवा आपण गुरुदेव सेवा मंडळाचे होतो, किंवा महाराजांनी भगवी टोपी घालायला सांगितली प्रचारकांना, सेवकांना. भूषण आहे सेवा मंडळाचं, घालू नये असंही नाही. पण यामागे विचार काय आहेत की भगवी टोपी डोक्यामध्ये घालता घालता हळूहळू त्या माणसामध्ये सेवावृत्ती वाढायला लागेल. हळूहळू त्या माणसामध्ये त्यागवृत्ती वाढायला लागेल. हळूहळू त्या माणसामध्ये देश धर्माबद्दलचं प्रेम वाढायला लागेल. एका भजनात तर महाराज सुंदर म्हणतात की वारकरी लोकांना, किंवा आपण पंढरपूरला गेलो, बुक्का आणि माळ घेतली, माळ गळ्यात घातली की आपल्याला वाटतं बस झालं, आपला परमार्थ झालं, आज सगळं झालं, माळ घातली, संपलं, आपला सगळं परमार्थ आटोपला. पण महाराज म्हणतात की माळ घातली, इस कारण पहनी है माला कि जल जाए इस दिल का काला, हो प्रभु से निहाल है गले तुलसी की माल है. माळ हे बाह्य चिन्ह आहे, पण ही माळ घातल्यावर जर भगवंताबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं नाही आणि या नश्वर देहाबद्दल जर विरक्ती निर्माण झाली नाही तर माळ घातल्याचा काही फायदा होणार नाही. म्हणजे सांगायचं आहे की हे जे बाह्य चिन्ह आहे, हे उपांग आहे, यांनी, हे घालण्यानी, हे परिधान केल्याने, हे स्वीकारल्याने तशा प्रकारच्या वृत्ती आपल्या अंतःकरणात वाढीस लागाव्या, हा उद्देश धर्मसंस्थापकांच्या दृष्टीने त्यामध्ये, धर्मसंस्थापकांनी त्यामध्ये घातलेला आहे. पण आपण त्याला उद्दिष्ट समजून बसलो, आपण त्यालाच धर्म समजून बसलो, आणि म्हणून ग्रामगीतेचं जे सद्धर्म मंथन पंचक आहे, म्हणून धर्म आहे हा विषय व्यवस्थितपणे समजून घ्यावा लागतो. मग धर्माध्ययनमध्ये महाराजांनी ही जी 26वी ओवी लिहिली, यामध्ये म्हटलंय ऐशा सद्धर्माचे ज्ञान प्राप्त व्हावे सर्वांगीण, मगची तया सारिखे जीवन जगता येईल. या धर्माचं ज्ञान झालं पाहिजे. धर्माचं ज्ञान, सर्वांगीण ज्ञान माणसाला झालं पाहिजे. बरं, धर्माचं जे ध्येय आहे ते मानवाचा सर्वांगीण, मनुष्य जातीचा सर्वांगीण विकास करणे. एकट्या मनुष्याचा नाही, संपूर्ण मनुष्य जातीचा, संपूर्ण मानवी समाजाचा विकास करणे हे धर्माचं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. आणि म्हणून मानव समाज राहावया सुस्थिती धर्म सकळा निमित्तीला. म्हणजे मानव समाजाची जी सुस्थिती आहे ती राहण्यासाठी सुद्धा धर्म आवश्यक आहे. मनुष्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे, धर्म आवश्यक आहे. पण धर्म धर्म म्हणजे काय? म्हणजे धर्म 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 सद्धर्म मंथन पंचक हे तुम्ही सांगत आहात, धर्म म्हणजे नेमकं काय ते सांगा. आता महाराजांनीच सांगितलं की प्रत्येकाशी शरीर, मन, वाणी, बुद्धी, इंद्रिये, वाणी, इंद्रिय, बुद्धी, प्राण या सर्वांचे विकास साधन तोची धर्म.
या सर्वांचा विकास करण्याचं जे साधन आहे तो धर्म आहे. म्हणून ग्रामगीता वाचली, ग्रामगीते महाराजांच्या ओव्या वाचल्या की आपल्या शंका दूर होतात. धर्म नावाचं जे आपल्या डोक्यात आहे की हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध धर्म, तर धर्म कर्तव्याशी म्हणते किंवा प्रत्येकाचे कर्तव्य चोख धर्म असे त्या नाव. आणि भगवत गीतेमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा म्हटलंय की येथ वडील जे जे करीती तया नामू धर्म ठेवीती, येरतेची आचरिती. मग धर्माचं ध्येय मानवी बुद्धीचा सर्वांगीण विकास करणे आणि या जगामध्ये जे सत्य आहे, जे सतस्वरूप आहे, जे ज्ञान स्वरूप आहे, जे प्रेम स्वरूप आहे, जे अजर आहे, अमर आहे, अविनाशी तत्व आहे, त्याचं दर्शन घडवून देणे हे धर्माचं ध्येय आहे. आणि ते धर्म महाराजांनी देवदर्शन या अध्यायामध्ये, ते ध्येय देवदर्शन या अध्यायामध्ये ना ग्रामगीतेच्या प्रत्येक ओवी, ग्रामगीतेची प्रत्येक ओवी त्या ध्येयाला धरूनच आहे. त्या ध्येयाला सोडून ग्रामगीतेतला कुठलाही अध्याय त्याला सोडून नाही, धरूनच आहे. त्या सूत्रातच ते सगळं गुंफलेलं आहे महाराजांनी. धर्माने वागलं की माणसाला त्याचं फळ काय? माणूस धर्माने वागला तर मग त्याला फळ काय मिळेल? आता पहा, धर्माचं ध्येय सत्य स्वरूपाचं जी मूलगामी शक्ती आहे, जी मूल स्वरूप शक्ती आहे, या सर्व जगाचं जे उगमस्थान आहे, त्याला विविध धर्मीय, कोणी त्याला देव म्हणत असेल, कोणी त्याला निसर्ग म्हणत असेल, कोणी त्याला अल्लाह म्हणत असेल, कोणी त्याला अर्थ म्हणत असेल, कोणी त्याला गॉड म्हणत असेल, जे काही त्याला नाव आहे, त्या मूल शक्तीचं, त्या मूल स्वरूपाचं, त्या सत्य स्वरूपाचं, त्या प्रेम स्वरूपाचं ज्ञान मनुष्य धर्माने वागला की त्याला होतं. धर्माने जर त्याचा आचार असेल तर तो त्या पुरुषार्थापर्यंत पोहोचतो. धर्माने आचरण असते तर. आणि म्हणून जीवनामध्ये मनुष्य मात्र जे जीवन जगतात, जीवन जगताना आता एक व्यवहारातलं उदाहरण सांगतो. 2-3 दिवसापूर्वी मी यवतमाळला गेलो आणि तिकडून येत असताना एक रस्त्यावर एक माणूस भेटला आणि त्यांनी सांगितलं की या रस्त्याने जाऊ नका, रस्ता अत्यंत खराब आहे, पुढे पुलाचं काम चालू आहे आणि तुम्ही दुसऱ्या रस्त्याने गेला तर तुमचा प्रवास अधिक सुखकर होईल. ती गोष्ट मी मान्य केली, स्वीकारली आणि दुसऱ्या रस्त्याने सुखरूप घरी आलो. आता इथे आपण चिंतन केलं, त्यांनी जे सांगितलं ते उपयोगी पडलं नाही का? त्याच्या अनुभवाच्या ज्ञानामुळे, त्याच्या अनुभवाच्या सांगण्यामुळे माझा पुढला प्रवास सुखकर झाला. तसं आपण जीवन जगत असताना किंवा मनुष्य प्राणी जीवन जगत असताना मनुष्य बुद्धी अल्पज्ञ असल्यामुळे, इथले मेघ, याला मेघ म्हणतात, ती मेघ कशी आहे की मनुष्याची बुद्धी ही अल्पज्ञ आहे, जीवाची बुद्धी अल्पज्ञ आहे. ती कधी बरोबर असते कधी चुकते. पण मनुष्याची चूक म्हणजे ज्याची जो वागतो त्याची चूक त्याला तेव्हाच कळत नाही, नंतर कळते. म्हणजे माणसं किंवा आपण आजूबाजूला जर पाहिलं
तर असे माणसं बोलताना दिसतात, वयाच्या उत्तरार्धामध्ये बोलतात किंवा हो 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 मी की नाही तारुण्यामध्ये असं वागलो असतो तर आज कुठेतरी दूर असतो, मोठ्या ठिकाणी असतो. मी त्यावेळेस काही 30-35 वर्षाचे लोक समजा माणसं असे म्हणतात की मी त्यावेळेस शाळेत असताना जर चांगला अभ्यास केला असता तर आज मी जिल्हाधिकारी राहिलो असतो, आज मोठ्या पोस्टवर राहिलो असतो. म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस तो ब्रह्मचर्याश्रमामध्ये होता त्यावेळेस कसं वागावं याची बुद्धी त्याला नव्हती, आणि नंतर ती बुद्धी आली, मग वेळ निघून गेला. पुन्हा गृहस्थाश्रमात कसं वागावं हे वानप्रस्थाश्रमात कळलं, किंवा गृहस्थाश्रमात आपण कुठे कमी पडलो हे वानप्रस्थाश्रमामध्ये कळतं. वानप्रस्थामध्ये आपण कुठे कमी पडलो हे संन्यासाश्रमामध्ये कळून, आणि तेव्हा वेळ निघून गेली असते. आणि म्हणून महाराज एका भजनामध्ये म्हणतात, हे ऐकाना संत पुरावे, अनुभवी यांचे अनुभव घ्यावे. धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या जगाच्या रहाटीमध्ये जे अगोदर जे पुरुष होऊन गेले त्यांनी जीवन जगताना, जीवनाचा सामना करताना जे व्यावहारिक, भौतिक आणि पारमार्थिक अनुभव आपल्याला सांगितले, त्या अनुभवाचा जर स्वीकार केला तर आपलं जीवन सुगम होऊन जातं, आपलं जीवन अधिक उंचीवर जातं. म्हणजे अनुभवी यांचे अनुभव घ्यावे. ये म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ये तो वडील जे जे करीती. मग या हजारो वर्षा अगोदर आपल्या महापुरुषांनी मानवी जीवनाचं, मनुष्य जीवनाचं आणि मानवी समाज व्यवस्थेचं जे ध्येय आहे, जे सुस्थिती आहे ती नांदण्यासाठी जे नियम केलेले आहेत ते नियम आपण स्वीकारणे आणि त्या नियमानुसार आचार करणे म्हणजे धर्म. प्रत्येकाचे कर्तव्य चोख धर्म असे त्या नाव. आणि म्हणून महाराज म्हणतात की वानप्रस्थी शिकवी गृहस्थाशी, गृहस्थी शिकवी ब्रह्मचार्याशी. म्हणून तिथे महाराजांनी ते चारही आश्रम, मनुष्य जीवन 100 वर्षाचं आयुष्य कल्पून जे आपल्या पुरातन ऋषी मुनींनी जी आश्रम व्यवस्था निर्माण केली त्याचं निरूपण 3ऱ्या अध्यायामध्ये महाराजांनी ग्रामगीतेच्या केलं. का तर धर्माचं जे ज्ञान आहे ते मनुष्याला झाल्याशिवाय त्याचं जीवन सुखकर होऊ शकत नाही. आणखी थोडंसं सूक्ष्मचिंतन असं आहे, सूक्ष्मचिंतन की हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के, नितनेम के, सद्धर्म के, सत्कर्म के. इथं गुरुदेवाचा आदेश काय आहे? हा गुरुदेवाचा आदेश म्हणजेच धर्माज्ञा आहे. म्हणजेच धर्मानं सांगितलेला, शास्त्र म्हणेल ते सांडावे. शास्त्राची जी आज्ञा आहे तोच गुरुदेवाचा आदेश आहे. धर्माचा जो आदेश आहे तीच गुरुदेवाची आज्ञा आहे. हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, सच्च प्रेम के, नित नेम के, सतधर्म के, सत्कर्म के. तर म्हणून ऋषी मुनींनी, महापुरुषांनी या अगोदरच्या मनुष्य जीवन सर्वांग उन्नतीसाठी जाण्यासाठी जे नियम सांगितले, जे आचार सांगितले, जे विचार सांगितले, त्या विचाराचं आपल्या जीवनामध्ये अनुसरण करणे, त्या विचारांचं अनुसरण करणे, आचरण करणे म्हणजे धर्म आहे. देशकालावरती ऋषी नेते होऊन येती, परिवर्तन धर्मात येते. आणि म्हणून वेगवेगळ्या देशकाल प्रसंगाने धर्मामध्ये, धर्माच्या याच्यामध्ये बदल सुद्धा होतो, पण तात्विक ध्येयामध्ये बदल होत नाही. फक्त तात्विकतेमध्ये बदल होत नाही. धर्माने सांगितलेलं जे ध्येय आहे ते बदलत नाही, पण देशकालानुरूप ती व्यवस्था बदलते. आणि म्हणून मनुष्य जीवनाचं अंतिम लक्ष्य
मनुष्य जीवनाचा सर्वतोपरी विकास, मन, वाणी, बुद्धी, इंद्रिय यांचा विकासाचं साधन धर्म असं महाराज निश्चयाने सांगतात. आणि या धर्माचं ज्ञान झाल्याशिवाय आपलं जीवन निश्चयाने मुक्कामापर्यंत पोहोचत नाही. महाराजांच्या वाङ्मयाचं फार सूक्ष्म चिंतन करत जावं. महाराजांनी जे भजनामध्ये असेल, इतर अगत्य पद्य ग्रंथामध्ये जे लिहिलेलं आहे त्याचं अतिशय सूक्ष्म चिंतन आपण केलं पाहिजे. राष्ट्रवंदनेत महाराज म्हणतात, सबका हो विश्वास प्रभू पर अपनी शक्ती बळाने. घ्या, म्हणजे प्रत्येक माणसाचा देवावर, ईश्वरावर, निसर्ग शक्तीवर विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. का? सबका हो विश्वास प्रभू पर अपनी शक्ती बळाने. ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने. तर मनुष्याला आपला सर्वांगीण विकास, आपल्या शक्तीचा विकास करून घ्यायचा असेल तर त्यांनी देवावरती, निसर्गावरती, कमीत कमी नीतिमूल्यावर तरी विश्वास त्याचा असला पाहिजे, असं महाराज म्हणतात. म्हणजे पहा, राष्ट्रवंदनेमध्ये हे म्हटलेलं, जे कोणी म्हणतील ना, आता सध्या हे सगळं हे चाललेलं आहे, याच्यामध्ये कोण काय, कोण्या वेळेस काय बोलतील हे काही नाही, हे काही सांगता येत नाही. आता कोणी तर म्हणतील की महाराज देवही मानत नव्हते, धर्मही मानत नव्हते, म्हणजे काय कोणी बोलतील. तर महाराजांनी राष्ट्रवंदनेमध्ये सांगितलेलं आहे की सबका हो विश्वास प्रभू पर अपनी शक्ती बळाने. आपल्याला प्रत्येकाला आपली जर शक्ती वाढवायची असेल, आपल्या मन, बुद्धी, वाणी, इंद्रियांचा सर्वतोपरी विकास करायचा असेल तर भगवंतावर, निसर्गावर, नीतिमूल्यावर विश्वास असल्याशिवाय हे घडू शकत नाही. असं म्हणतात की बाबा आता खूप सुशिक्षित लोक झाले, खूप वैज्ञानिक झाले, आणि मग ते असं म्हणतात की बाबा देव नाही वगैरे, समजा बरेच काही लोक बोलतात. आपल्या देशाचं संविधान ज्या वेळेस बनत होतं, संविधान सभेमधली जर सर्व मंडळी इतिहासामध्ये गेलं तर आपल्या लक्षात येतं, तर या देशाच्या जगातलं सर्वात मोठं लोकतंत्र आहे. आणि त्या लोकतंत्राच्या सन्माननीय राष्ट्रपतींना, सन्माननीय पंतप्रधानांना शपथ घ्यायची असेल तरी सुद्धा म्हणावं लागतं, मैं ईश्वर साक्ष शपथ लेता हूं, मी ईश्वराची साक्ष घेऊन शपथ घेतो. आणि नीतिमूल्य ही जगामध्ये असल्याशिवाय जगाची राहाटी चालूच शकत नाही. आपण बँकेमध्ये जातो पैसे काढायला किंवा पैसे भरायला, आणि आपल्या जवळ असणारे 5-50 हजार रुपये त्या काउंटरवर आपण ठेवतो आणि त्या कॅशियरला देतो, किंवा आपल्या खात्यामधले पैसे तो काढून आपल्या समोर देतो. तर आता आपण आपले पैसे घेऊन त्याच्याजवळ देतो, तर असं समजा की तेवढ्या काळापुरतं तरी आपला त्याच्यावर विश्वास आहे म्हणूनच ते पैसे ठेवतो. म्हणजे विश्वासावर, श्रद्धेवर, नीतिमूल्यावरच जगाची राहाटी चालत असते. आणि हा विश्वास, ह्या नीतिमूल्याचा जेव्हा मोठ्या प्रमाणात ऱ्हास घडून येतो, तेव्हा मग भगवंत म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्म्यं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना. म्हणजे नैतिक मूल्यांचा ऱ्हास जेव्हा घडून येतो जगामधून, मनुष्य मात्राला जीवन जगणं असह्य होतं, त्यावेळेस यदा यदा ही म्हणजे जेव्हा जेव्हा मनुष्य मात्राला जीवन जगणं कठीण होतं, तेव्हा तेव्हा ईश्वर अवतार घेतो, असं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात.
म्हणून नीतिमूल्याशिवाय जगत राहटी चालू शकत नाही. धर्म मूल्यांशिवाय जगत राहटी चालू शकत नाही. धर्म हे हय संत दुनिया में खडे, किंवा हे धर्मामुळेच हे जग स्थिर आलेलं आहे. तभी दुनिया है चली, उनके प्रतापों से अभी तक ना है डली. कितना जगत में पाप है अंदाजे के बाहर चला, पर संत का ही पुण्य है कि जग अभी तक ना डला. एक महाराजांचं एक भाषणाची ध्वनिफीत आहे. त्या ध्वनिफीतेमध्ये महाराजांनी म्हटलेलं आहे की जगातले वैज्ञानिक असा दावा करतात की आम्ही अणुबॉम्ब बनवलेला आहे, आम्ही अमुक बॉम्ब बनवलेला आहे, टमुक बॉम्ब बनवलेला आहे. जो बॉम्ब आम्ही एखाद्या देशावर टाकला असता मिनिटामध्ये लाखो लोक मरतील, हजारो लाखो लोक किडी मुंग्यासारखे मिनिटामध्ये मरतील असे वैज्ञानिक म्हणतात. मी त्यांना म्हणतो आहे की तुम्ही असा एखादा बॉम्ब तयार करा की जो बॉम्ब टाकल्यावर मिनिटामध्ये लाखो लोक प्रामाणिक होतील. देशातले देशात अनेक देशातले लोक असा काही बॉम्ब तयार केला असता इमानदार होतील, नैतिक होतील. असा बॉम्ब तयार करण्याची, असं कुठलं यंत्र तयार करण्याची हिंमत अजूनही वैज्ञानिकांची नाही. आणि म्हणूनच विज्ञानासोबत धर्म, अध्यात्म याची गरज संपूर्ण जगाला आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जगामधलं द्वेष, ईर्ष्या हे सर्व जे आहेत ते जर दूर करायचं असेल तर धर्मज्ञानाशिवाय, अध्यात्म ज्ञानाशिवाय पर्याय नाही. अध्यात्म आणि धर्म दोन्ही एक आहेत की वेगळे आहेत? तर धर्म ही व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये फार सुंदर याविषयी लिहिलं. स्वेसे कर्मण्यभिरता संसिद्धी लभते नरा, स्वकर्म निरता सिद्धीत यथा विदंती तत्क्षणू. यामध्ये म्हटलेलं आहे की हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य बोलावा आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. आणि म्हणून मोक्ष लाभा लागी जो व्रते वाहत असे अंगी, तेने स्वधर्म असती चांगी अनुष्ठावा. आणि म्हणून करावा स्वधर्मू, जो करिता हिरोनी घे श्रमू, उचित देईल परमू पुरुषार्थ राजू. म्हणजे धर्माने माणूस जर वागला तर तो मोक्ष पुरुषार्थाला प्राप्त होतो, असं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. त्याच्या बुद्धीचा, त्याच्या जीवनाचं जे परमोत्कर्ष शिखर आहे ते धर्माने वागल्याने त्याला होतं. मग धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्याला प्रत्येकाला जे आपलं कर्तव्य करायचं आहे ते कर्तव्यच आहे. आणि कठीण प्रसंगामध्ये निज धर्मरत खंबीर हो. कठीण प्रसंगामध्ये आपली वृत्ती ढळू न देता प्रसंगाने आलेलं जे कर्तव्य आहे ते करत राहिल्याने माणूस मोक्ष सुखाला किंवा माणसाच्या बुद्धीचा परमोत्कर्ष घडून येतो, हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. म्हणून करावा स्वधर्म, हे धर्माचरणाने घडतं. आणि म्हणून मनुष्य मात्राला आपलं जीवन सर्वांग पूर्ण करायचं असेल, आपल्या जीवनाचं, आपल्या मनबुद्धींचा, आणि प्रत्येक माणूस असा धर्माने वागायला लागला की जगामध्ये असे धर्मवान लोक तयार व्हायला लागतात. त्या गावामध्ये, त्या देशामध्ये अशी धर्मवानांची
सज्जनाची संख्या वाढायला लागते. आणि अशी संख्या वाढता वाढता महाराज म्हणतात असे 1, 2, 3 पुरुष नाही, तर व्यक्ती व्यक्ती व्हावी धार्मिक. अध्यात्म दैवी गुण घर घर मे प्रकटाने, म्हणजे व्यक्ती व्यक्ती व्हावी धार्मिक, घर घर प्रत्येक घर धार्मिक झालं पाहिजे. आणि असं प्रत्येक घर जर धार्मिक झालं, धर्म विचारांनी जर ते आचार विचार करायला लागलं की ते गाव सुंदर होतं, तो तालुक. असं जर ते गावाच्या गाव सुंदर व्हायला लागली, तो तालुका सुंदर होतो. असे तालुके व्हायला लागले, असे प्रांत व्हायला लागले की देश होतो, असा विश्व होतो. आणि गुलाबराव महाराज माधानकर त्यांनी थोडस वेगळं चिंतन, वेगळं म्हणजे हेच चिंतन पण थोडस वेगळ्या अर्थी मांडलेलं आहे. ते म्हणतात धर्म म्हणजे सत्वगुणाची वृद्धी, असं गुलाबराव महाराजांचं मत आहे. सत्वगुणाची वृद्धी म्हणजे धर्म. सत्वगुण सर्वत्र वाढवणे म्हणजे धर्म, असं गुलाबराव महाराज म्हणतात. रजोगुण तमोगुण जर जगामध्ये वाढले की हिंसाचार वाढतो, व्यभिचार वाढतो, जिकडे तिकडे गोंधळ माजतो, समाजाची स्थिती बिघडते. जगाची स्थिती बिघडते तमोगुण आणि रजोगुण वाढले की. आणि सत्वगुण वाढले की जगामध्ये सर्वत्र नीतिमूल्य वाढून नीतीचं राज्य निर्माण होतं. जिकडे तिकडे सद्धर्माच्या प्रकाशाने, जिकडे तिकडे असे सद्धर्म आचरणारे जिकडे तिकडे असे सेवक सगळे झाले की सगळं जग असं सुस्थितीत नांदायला लागतं. जिकडे तिकडे आनंद अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरणती लोक. हे ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं सुद्धा याच अनुषंगाने आहे की जिकडे तिकडे सत्वगुणाची वृद्धी झाली पाहिजे. सत्वगुणाची वृद्धी झाली की धर्माचं राज्य आलं. त्याला महात्मा गांधी रामराज्य म्हणायचे. ते गुलाबराव महाराजांनी असं म्हटलेलं आहे की वारकरी संप्रदाय हा विश्वधर्म होणार आहे. गुलाबराव महाराजांनी म्हटलेलं आहे. गीता हे जगाचं बायबल होणार आहे. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा अशाच प्रकारचं भाकीत केलेलं आहे. गुरुदेव सेवा मंडल की शिक्षा और दीक्षा एक दिन सारा जगत पाएगा. हे गुलाबराव महाराजांचं म्हणणं आणि राष्ट्रसंतांचं म्हणणं, दोघांच्या म्हणण्यामध्ये साम्य आहे. आपल्या भारतामध्ये काय घडलं की आपण सक्तीचं धर्मांतर कोणावर लादलं नाही. आपण फक्त धर्म, सक्तीचं धर्मांतर न करता धर्म विचाराचाच पुरस्कार केला की तुम्ही जगातल्या लोकांनी कुठल्याही आपापल्या धर्म रूढी परंपरात राहावं आणि हा विचार स्वीकारावा. आणि धर्माचं जे ध्येय, जे स्वरूप भगवान श्रीकृष्णापासून तर अगोदरच्या ऋषीमुनींनी आद्य शंकराचार्यापासून ज्ञानेश्वर महाराजांपासून ते राष्ट्रसंत तुकाराम महाराजांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपर्यंत सर्वांनी विशद केलं. हा जो विचार विशद केला तो फार अलौकिक आहे. आणि जगाच्या इतर धर्मामध्ये ईश्वराकडे जाण्याचा मार्ग सांगितलेला आहे. पण आपल्या इकडे जो व्यापक विचार केलेला आहे
आणि हे करण्याचं आणि त्या व्यापक स्थितीला प्राप्त होण्याचं जे शास्त्र आपल्याकडे विकसित झालेलं आहे, त्या बाबतीत बाकी देशांमध्ये थोडंसं अंतर पडतं. आणि म्हणून जगामध्ये बाकी धर्म आहेत. मग महाराज का म्हणत असतील की गुरुदेव सेवा मंडल की शिक्षा और दीक्षा एक दिन सारा जगत पाएगा. तर याचा अर्थ गुरुदेव सेवा मंडळाचं, वारकरी संप्रदायाचं किंवा वैदिक धर्माचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान सत्यावर आधारित आहे. आणि सत्यावर आधारित असून सुद्धा त्याला शास्त्रीयतेची बैसक आहे. आणि म्हणून तो विचार निश्चयाने मनुष्य मात्राच्या उत्कर्षाकरिता, मनुष्य जातीच्या उत्कर्षाकरिता एक ना एक दिवस जगातल्या सर्व देशातल्या लोकांना, धर्माच्या पंथाच्या लोकांना हा विचार स्वीकारावा लागेल. धर्म सोडण्याची गरज पडणार नाही, फक्त विचारच स्वीकारायचा. म्हणून महाराज म्हणतात गुरुदेव सेवा मंडळ की शिक्षा और दीक्षा एक दिन सारा जगत पाएगा. भगवद्गीतेमध्ये धर्म या विषयावर जर पाहिलं, फार कमी उल्लेख धर्म या शब्दाचा आढळतो. फार मोजक्या ठिकाणी धर्म या शब्दाचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये आलेला आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, हे आपल्याला सर्वांना परिचित आहे. आणखी 18व्या अध्यायामध्ये आणि 4थ्या अध्यायामध्ये देखपा जनकाधिक इथे सुद्धा स्वधर्माबद्दल आलेला आहे. स्वधर्म म्हणजे आत्मधर्म, आत्म्याचा स्वभाव सत्य ज्ञान प्रेम याचसाठी करणे जीवनाचा होम श्रेष्ठ. हे सर्व म्हणजे स्वधर्म म्हणजे आत्मधर्म, आत्म्याचा स्वभाव सत्य ज्ञान प्रेम. म्हणजे इथे जो महापुरुषांनी, आपल्या भारतीय महापुरुषांनी धर्म जो स्वीकारला किंवा धर्म जो सांगितला तो सतस्वरूपाकडे नेणारा आहे. धर्माने जर मनुष्य जीवनामध्ये वागला तर तो त्या धर्माचं जे ध्येय आहे, त्या धर्माचं जे उद्दिष्ट आहे की आत्मस्वरूपाला, त्याच्याच स्वरूपाला, जो मनुष्याचं जे मूळ स्वरूप आहे, जो त्याची जी निसर्गाशी, त्याची जी ईश्वराशी मुळात जे ऐक्य आहे, त्या ऐक्याला तो प्राप्त होतो. म्हणून विहित कर्म पांडवा, म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की तू धर्माड वाग म्हणजे जीवनामध्ये कर्तव्यच्युत होऊ नको. भगवद्गीताच तिथे युद्धामध्ये सांगण्याचं कारण काय की, आणि माणूस धर्मच्युत कसा होतो, ज्या वेळेस हे तत्वज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं त्यावेळेची जर स्थिती पाहिली तर अर्जुन म्हणतो की मी युद्ध करणार नाही. भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात की तू क्षत्रिय आहे, तू युद्ध केलं पाहिजे, युद्ध करणे हाच तुझा धर्म आहे. म्हणजे इथे कर्तव्यालाच धर्म म्हटलेला आहे. तुझं कर्तव्य आहे युद्ध कर, क्षत्रियाचं कर्तव्य आहे युद्ध कर. त्याला मोह झालेला आपल्याला सर्वांना परिचित आहे हा विषय, की तो मोहाने ग्रासला आणि काय म्हणतो की हे माझे आप्त आहे, स्वकीय आहे, मी यांना कसं मारू, यांना एवढा मोठा सैन्य संहार कसा करू, या महिला विधवा होतील वगैरे, हे जे त्यांनी अर्जुनाने प्रश्न तिथे व्यक्त केले, त्याला उत्तर म्हणून भगवद्गीता किंवा त्याला उत्तर म्हणून हे आध्यात्मिक तत्वज्ञान त्या ठिकाणी उत्पन्न झालेलं आहे. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे की एकाच गोष्टीसाठी की तू कर्तव्य कर, कर्तव्य हाच तुझा धर्म आहे, युद्ध कर क्षत्रियाचा धर्म आहे. आणि मग अर्जुनाचं नेमकं काय झालं होतं की त्याला संन्यास धर्माबद्दल मोह झाला होता. संन्यास धर्म म्हणजे काय की हे सर्व करण्यापेक्षा मग मी भगवत प्राप्तीसाठी संन्यास घेतो आणि परमेश्वराचा नामस्मरण आदी साधनाचा अभ्यास करून सत्य स्वरूपाला प्राप्त होतो. पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात की स्वधर्म हा सांडशील तरी पापा वरपडा होशील. म्हणजे तुझा जो स्वधर्म आहे, तुझं जे कर्तव्य आहे ते या प्रसंगी जर तू सांडशील
त्याचा जर त्याग करशील तर मोक्ष तर तू दूरच राहशील, पण तुझी अधोगती होईल. आणि म्हणून जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, मनुष्य जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जे कर्तव्य आहे ते कर्तव्य व्यवस्थित चांगल्या पद्धतीने पार पाडणे म्हणजे धर्म आहे. प्रत्येकाचे कर्तव्य चोख, हर जीवसे कर्तव्य हो. विद्यार्थी आहे, विद्यार्थी दशा आहे, विद्यार्जन करत नाही, कर्तव्यच्युतपणा आहे. गृहस्थी आहे पण नेटका प्रपंच करता येत नाही, कर्तव्यच्युत आहे. म्हणजे कर्तव्यापासून, धर्मापासून आपण दूर गेलो. आधी प्रपंच करावा नेटका. महाराजांनी म्हटलं ना, धर्माची दृष्टी नेटकी मग घ्यावे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, जयाचे अहिक धड नाही तयाचे परत्र पुस्ती काही. ज्याचं अहिक धड नाही आणि त्यानं मोक्षाच्या आणि मुक्तीच्या आणि सत्याच्या ध्येयाच्या स्वरूपाच्या गोष्टी करणं हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मान्य नाही. जयाचे अहिक धड नाही तयाची परत्र पुस्ती काही. म्हणून गृहस्थी पुरुष आहे तर गृहस्थाश्रमाचा धर्म महाराजांनी वर्ण विचारामध्ये, आश्रम विचारामध्ये जो गृहस्थाचा धर्म सांगितला, काय सुंदर पद्धतीने निवेदन केलं आहे महाराजांनी. ते एकदा नाही वारंवार गृहस्थी माणसांनी वाचावं. आणि माझा गृहस्थाश्रम महापुरुषांनी सांगितलेल्या विचाराप्रमाणे कसा होईल आणि त्या विचाराप्रमाणे मला आचार कसा करता येईल, हा गृहस्थ धर्म आहे. हाच धर्माचा आचार आहे. पुत्र कामकाजी लागले की आपण वैराग्य घ्यावे भले, सेवा साधनार्थ पाहिजे सोडिले घर. 50 वर्ष झाली, पुत्र कामकाजाला लागले की आपण स्त्री पुत्र या मोहामध्ये न गुरफटता समाज सेवा, मानव सेवा करायसाठी बाहेर पडलो पाहिजे. आपण त्या मोहामधून बाहेर पडलो पाहिजे. हे वानप्रस्थाश्रमाचं 50 वर्षानंतरचं जे कर्तव्य आहे ते जो करत नसेल तो धर्मापासून दूर गेलेला आहे. आणि संन्यासाचं जे कर्तव्य आहे तो ते करत नसेल तर तो धर्मापासून दूर गेलेला आहे. एवढंच काय तर माणूस म्हणून जी जी कर्तव्य आपल्या जीवनामध्ये येतात, आपण कुणाचे वडील आहोत तर ते वडिलांचं कर्तव्य की मुलाने, बापाने मुलगा नाही शिकवला तोही पापात सहभागी झाला तर त्या मुलाला राष्ट्राकरित आपुली संपत्ती नव्हे आपुली, आपुली संतती नव्हे आपुली, तर आपुली व्यक्तिशः उपभोगार्थ आपुली संतती राष्ट्राकरिता, धर्माकरिता निर्माण करणे हा वडिलांचा म्हणजे बापाचा धर्म आहे. मातृदेव आईचा धर्म आहे, पत्नीचा धर्म आहे. नागरिक म्हणून या देशाचं नागरिक म्हणून कर्तव्य धर्म आहे. या गावाचे व्यक्ती म्हणून किंवा या गावाचे रहिवासी म्हणून गावाप्रती असलेलं जे कर्तव्य आहे तो ग्रामधर्म आहे. या राष्ट्रामध्ये, ज्या राष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो, गौरवशाली राष्ट्रामध्ये जन्माला आलो, त्या राष्ट्रामध्ये माझं काय, माझी काय जबाबदारी असेल, माझं जे काही कर्तव्य असेल ते कर्तव्य पार पाडणे हा धर्म आहे. आणि या सर्व कक्षामध्ये धर्माचं निरूपण कसं जगावं, धर्म कसा आचरावा, महाराजांनी ग्रामगीच्या सद्धर्म मंथन पंचकामध्ये वर्णनाने सांगितलेलं आहे. ते वारंवार वाचून तशा पद्धतीचा आपला आचार, तशा तो विचार स्वीकारून तशा पद्धतीचा आपला आचार, आणि त्या पद्धतीने जर आपण वागत नसेल तर आपण धर्मच्युत झाले आहोत, कर्तव्यापासून दूर गेले आहोत. आणि याचा अवरोध म्हणजे याचा अवरोध होतो. आणि याचा अवरोध कसा होतो की व्यक्तीचं जिवंत म्हणजे त्या व्यक्तीचं जर अधपतन होतोच, तो तर घसरतोच सत्यापासून, सत्स्वरूपापासून, त्याच्या मूळ स्थितीपासून तो दूर दूर जातोच. पण त्याचा फटका समाज व्यवस्थेला, विश्व व्यवस्थेला बसतो. आणि
समाज राहावया सुस्थिती, म्हणजे समाजाची जी सुस्थिती आहे, म्हणजे माणूस धर्मच्युत झाला, धर्मापासून दूर गेला, तर तो मग पापकृत्य करायला लागतो. आणि म्हणून सज्जन हो, मित्र हो, महाराजांनी या सद्धर्म मंथन पंचकामध्ये, प्रेम धर्म मंथन पंचकामध्ये, ग्रामगीतेमध्ये धर्म या व्यवस्थेचं, धर्माने कसा आचार करावा, धर्माचं स्वरूप, आणि मग धर्माने ज्याचा आचार घडतो, जो धर्माने वागतो, धर्माने जीवन जगतो, त्याच्या मन, बुद्धी, इंद्रियांचा, वाणीचा विकास घडू देतो. आणि त्याच्या बुद्धीचा विकास घडतो आणि त्याची बुद्धी त्या विश्व निर्मात्या परमेश्वराला बुद्धी त्याची गवसणी घालायला लागते. आणि तो त्या विश्व निर्मात्याला, विश्वाचं मूळ असणाऱ्या त्याच्याच स्वतःस्वरूपाला जाणण्याचा अधिकार आहे. म्हणून ती योग्यता त्याच्या अंगी येते. आणि स्वतः परमोच्च सुखाला प्राप्त होऊन तो ते परमोच्च सुख जगालाही देतो. तो सकळा झाला स्फूर्तिदायक, असं महाराजांनी म्हटलेलं आहे निस्पृहतेने. आणि सर्व जगाला तो स्फूर्ती देत, दिव्यत्व सर्वांचे जागवी, दिव्य भाया विश्वसारे. तो स्वतः दिव्यत्व भोगतो, दिव्यत्वावर आरूढ होतो आणि जगामध्ये दिव्यत्व जागवत जातो. हे धर्माने मानवी जीवनामध्ये धर्माचा आचार केल्याने, धर्म स्वीकारल्याने घडणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. आणि म्हणून महाराजांचा आग्रह आहे की व्यक्ती व्हावी धार्मिक, धर्म नव्हे एकांगी लटक, भौतिक आणि पारमार्थिक विकास व्हावा सर्वांचा. मला वाटतं आपला वेळ झाला असेल तर किती वाजले जरा सांगितलं तर बरं होईल. मग थोडा समारोप घेऊन आपल्याला थांबता येईल. कोणीतरी कमेंट करून वेळ सांगा. आवाज येतोय का? आवाज येत आहे? वेळ भरपूर झालेला आहे. 1-2 ते 3 मिनिटांमध्ये आपण समारोप घेऊया. महाराजांनी सांगितलेलं ऐशा सद्धर्माचे ध्यान प्राप्त व्हावे सर्वांगीण, मगची त्यासारखी जीवन जगता येईल या लोकी. या ओवीवर आपण चिंतन व्यक्त करताना आपण अनुषंगाने बरेच विषय पाहिले. एक महाराजांचं जे विश्व प्रार्थना आहे, त्या विश्व प्रार्थनेमध्ये सुद्धा महाराजांनी सद्धर्माचा उल्लेख केलेला आहे. सर्वांना परिचित अशीच आहे. गुरुदेव ऐसी हो दया जग का अंधेरा दूर हो, सद्धर्म सूरज की प्रभा से दंभ सारे चूर हो.
अध्यात्म विज्ञान के संयोग से सब हो सुखी, सहयोग समता से करे हम। यामध्ये सुद्धा ऐसा अनुग्रह हो सभी घर घर में साधु संत का, तब शांति होगी विश्व में तुकड्या कहे पथ आखिर का। तर यामध्ये सुद्धा महाराजांनी जगातला अंधारा म्हणजे जगाचं अज्ञान, सतस्वरूपाविषयीचं जे अज्ञान आहे हे नाहीसं व्हावं आणि सद्धर्म सूर्याच्या प्रकाशाने सर्वांच्या अंतःकरणात असलेलं त्या सतस्वरूपाविषयीचं अज्ञान नाहीसं होऊन मित्रवत सर्वांचा व्यवहार या जगाशी व्हावा आणि सर्व जिकडे तिकडे घेणे देण्याची म्हणजे जिकडे तिकडे आनंदाची वृष्टी आणि असं रामयुग यावं असं महाराजांनी या विश्वप्रार्थनेमध्ये सांगितलेलं आहे। वेळ भरपूर झाला असल्यामुळे आपण इथे थांबूया। या ठिकाणी श्री संत मोझरकर महाराज विचार मंच च्या कार्यकर्ता मंडळींनी आमच्या राहुलजी धनबर यांच्या सांगण्यावरून आपल्या सर्वांची सेवा करण्याचा योग इथे आणून दिला, त्याबद्दल या संत मोझरकर महाराज विचार मंच आणि मित्र राहुलजी धनबर यांचे मी अंतःकरणपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपलं हे लांबलेलं प्रवचन इथे थांबूया। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय। काय